अशी जर तुम्ही मिरची फ्राय जर केली तर चवीला अप्रतिम लागते, एकदम तिखट मिरचीत पण सपक लागेल। ही मिरची जर तुम्ही अशा प्रकारे केली तर लहानापासून मोठ्यापर्यंत खातील, अजिबात तिखट होत नाही, एकदम अशी साधी काकडी खाल्ल्यासारखी लागते व चवीला अप्रतिम लागते। त्यामुळे ही रेसिपी नक्कीच तुम्ही ट्राय करा। प्रवासात जरी घेऊन गेलात तरी सर्वांना खूप आवडते व कमीत कमी एक 4 ते 5 दिवस टिकते। तर नक्कीच ही रेसिपी पूर्ण बघा तुम्ही। आता तुम्ही बघू शकता अशा ह्या लांबत्या आणि अखंड अशा मिरच्या घेतलीत मी, हा धुवून पुसून घेतलीत मी। आता आपल्याला काय करायचं आहे, याला असे काप द्यायचे आहेत। हा पूर्ण असं देठ काढायचं नाही, फक्त याला अशी चाकूच्या साहाय्याने काप देऊन घेऊया। ही मिरची खरंच लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना खूप आवडेल अशी ही मिरची आहे। आधी आपण काप देऊन घेऊया। आता आपण सगळ्या मिरच्यांना अशा प्रकारे काप देऊन घेतलाय, तुम्ही बघू शकता। पूर्ण मिरच्या अशा प्रकारे आपण एक काप देऊन घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, स्टीलच्या पातेल्यात पाणी घ्यायचं, शक्यतो स्टीलचंच पातेलं वापरा। त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे, थोडंसं जादा प्रमाणातच मीठ टाकायचं आहे व सगळ्या मिरच्या याच्यात टाकून घ्यायचे। आता ही गॅसवरती उकळायला ठेवले। आता हे आपल्याला हे मिरच्याचा कलर बदलेपर्यंत उकळवायचं आहे। साधारणतः एक 5 ते 7 मिनिट लागतील आपल्या मिरचीचा कलर बदलण्यासाठी, तेव्हाच आपण ह्याला गॅस बंद करायचा आहे। बघतात आता हिरवा कलर आहे, नंतर याचा कलर पूर्णपणे बदलतो। आता साधारणतः एक 10 मिनिट झालेत, तुम्ही बघू शकता आपल्या पाण्याचा देखील कलर पूर्णपणे बदलला आहे आणि मिरचीचा देखील कलर पूर्ण बदलला आहे। ह्याची हीच एक खासियत आहे की ह्यातील पूर्ण तिखटपणा निघून जातो व मग मिरचीची जी ओरिजिनल चव असते ती फक्त कायम राहते, त्यामुळे मिरची अजिबात तिखट लागत नाही। आता आपण ही मिरची बाजूला काढून घेऊया। आता तुम्ही बघू शकता ही मिरची पूर्णपणे अशी शिजली गेली आहे। अशा प्रकारे याचा कलर बदलायचा, हलकीशी मऊ करायची, जादा नाही। आता आपण याला फ्राय करून घेऊया। आता गॅसवरती कढई गरम झाल्यानंतर त्याच्यात थोडंसं तेल टाकून घेऊया। थोडेसे जिरे टाकून घेऊया। जिरे तडतडल्यानंतर तेल टाकून घेऊया आणि शेंगदाणे टाकून घेऊया। आता हे छान असं तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। तेल छान तळल्यानंतर हळद टाकून घेऊया। आता हळद टाकल्यानंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे, थोडीशी धने जिरे पावडर टाकायची, थोडंसं लाल तिखट टाकायचं, शक्यतो तिखट थोडंसं कमीच वापरा। नंतर इथं आपण शिजवून घेतलेली मिरची टाकायची व आता हे चांगलं हलवून घ्यायचं, मीठ थोडंसं टाकायचं। आता गॅस मोठा करायचा व मोठ्या गॅसवरती साधारणतः 1-2 मिनिट कंटिन्यू हलवायचं, जेणेकरून हा सगळा आपण तयार केलेला मसाला आपल्या ह्या मिरचीला लागला पाहिजे। तुम्ही बघू शकता मिरचीचा कलर आणि मिरचीचा स्वाद सगळ्या घरभर पसरला आहे। आता आपली ही तयार झाली पाण्यातली मिरची फ्राय। ही प्रवासात घेऊन जावा, चपाती बरोबर खावा, भाकरी बरोबर खावा, अप्रतिमच लागते। आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।